महान संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी एकदा त्यांना आश्रमाचा हिशोब सांभाळण्याची जबाबदारी दिली. गुरुसेवा मानून एकनाथ महाराज अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने हे काम करू लागले. त्यांची एकच इच्छा होती, आश्रमातील प्रत्येक काम नीटनेटके व्हावे आणि दानातून आलेला एकही पैसा वाया जाऊ नये. एक दिवस संध्याकाळी ते आश्रमातील खर्चाचा हिशोब तपासत बसले होते. सगळा हिशोब जवळजवळ जुळत होता, पण एक पैशाचा फरक पडत होता. त्यांनी पुन्हा पुन्हा आकडेमोड केली, आकडे तपासले, परत मोजले, पण चूक सापडत नव्हती. इतका छोटा फरक असला तरी तो त्यांच्या मनाला टोचत होता. शेवटी त्यांनी ठरवले, चूक सापडेपर्यंत उठायचे नाही. रात्र झाली, सगळे झोपले, पण एकनाथ महाराज मात्र दिव्याच्या मंद प्रकाशात हिशोब तपासत बसले होते. एक एक नोंद तपासत, प्रत्येक आकडा पुन्हा मोजत ते अखंड प्रयत्न करत राहिले. रात्र सरत गेली, पण त्यांची जिद्द कमी झाली नाही. दरम्यान रात्री उशिरा गुरु जनार्दन स्वामी यांना जाग आली. त्यांनी पाहिले की एकनाथ महाराज त्यांच्या जागेवर नाहीत. ते शांतपणे उठले आणि पाहत पाहत त्या खोलीजवळ आले, जिथे एकनाथ महाराज बसले होते. दरवाजाजवळ उभे राहून त्यांनी पाहिले, एकनाथ महाराज अजूनही हिशोबात गुंतलेले होते. इतक्यात अचानक एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. अखेर त्यांना ती एक पैशाची चूक सापडली होती. आनंदानं त्यांनी टाळी वाजवली आणि नकळत नाचू लागले. तेवढ्यात त्यांची नजर गुरुजींवर पडली. ते ताबडतोब शांत झाले आणि नम्रतेने गुरुजींना प्रणाम केला. गुरुजींनी हसत विचारले, काय झाले, इतका आनंद कशाचा? तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, गुरुदेव, इतक्या वेळापासून जो एक पैशाचा फरक लागत होता तो आता सापडला, म्हणून मला इतका आनंद झाला. हे ऐकून गुरु जनार्दन स्वामी प्रेमानं म्हणाले, एक पैशाची चूक सापडली म्हणून तू इतका आनंदी झाला आहेस. पण माणूस आपल्या आयुष्यात कितीतरी चुका करतो. जर त्याला त्या चुका समजल्या आणि त्याने त्या सुधारल्या तर त्याला किती मोठा आनंद मिळेल याचा विचार कर. पुढील काळात नाथांनी अभंग, भारुडे इत्यादी रचनांमधून लोकांना चुकांची जाणीव करून देत त्या सुधारण्याचा मार्गही दावला.